मी किरण उल्हास शिंगोटे. रात्री आम्ही साधारण 2:30च्या दरम्यान सोमेश्वर मंदिराकडून आल्यानंतर धीरज माझा मित्र आणि आम्ही दोघंजण आल्यानंतर धीरज इथे आल्यानंतर आरडाओरड झाला. मी घरामधून पळत आलो बॅटरी घेऊन, तर धीरज ह्या दिशेने पळत होता. त्याचा पाठलाग करून आम्ही दोघंजण पुढे एक मकाचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रापर्यंत पोहोचलो. तर त्याला ते 3 चोर आणि त्याच्या घरातील एक साधारण 40-45 हजार रुपयाची रक्कम, एक मंगळसूत्र आणि असे काही अजून सोनं हे चोरी करून ते चोर पसार झाले. आता या घटनेबाबत तुम्ही पोलीस प्रशासनाकडे काय मागणी करा? आमची एकच मागणी आहे की पोलीस प्रशासनाने ह्या गोष्टीला न्याय द्यावा आणि या आमच्या दुर्गम भागामध्ये पहिली गोष्ट, इथे कुठली इन्कमची सोर्स नसताना एवढ्या मोठ्या जर हानी होत असतील तर खूप अवघड आहे आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. हे जे चोर आहेत हे डोंगर दऱ्यामधून पळत आहेत, तुम्हाला काय वाटते जवळचे असू शकतात की कसे? कसं आहे, त्याच्यावरती तर कुठलाच अंदाज किंवा तर्कवितर्क आम्ही नाही लावलेला आणि लावू शकत नाही. पण त्यांच्या त्या चपला ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ते सराईत गुन्हेगार पण असू शकतात.